घडामोडी। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता कात टाकणार आहे। या रुग्णालयाची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती केली जाणार आहे। या कामासाठी राज्य सरकारकडून 60 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। त्यानुसार आता पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे। हे काम करताना उपचारासाठी येणाऱ्या किंवा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही या दृष्टीने काळजी घेतली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले। ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येत्या काळात 1000 खाटांचे करण्याचे प्रस्तावित आहे, परंतु येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सध्या येथील जुन्या झालेल्या रुग्णालयाच्या भिंती, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी नसणे, AC काम न करणे आदी सुविधांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे याची दखल घेत पालिकेने या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याचे निश्चित केले होते, परंतु दुरुस्तीसाठी होणारा खर्च हा पालिकेला पेलवणारा नसल्याने हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता। सरकारनेही या कामासाठी 60 कोटीचा निधी मंजूर करून तो पालिकेला दिलाय। त्यानुसार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबविली होती, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नव्हती। अखेर पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे। इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केले असून या ऑडिटनुसार इमारतीची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारे सध्या स्थितीतील रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने एक मजल्याचे काम हाती घेऊन ते पूर्ण करावे, जेणेकरून रुग्णालय सुरू राहून आवश्यक काम करणे सोयीचे होणार आहे। बाळकुम, कोलशेत, मानपाडा, डोकाळी येथील मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रकातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले। त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगर सारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतीचा पुनर्विकास रखडलाय। त्यामुळे मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्यावर केली। नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेतील महसुली गावे बाळकुम, कोलशेत, मानपाडा, डोकाळी येथील मूळ सातबारा उतारा आणि नवीन मालमत्ता पत्रक यात असलेल्या नोंदीची तफावत आणि त्यामुळे जुन्या इमारतीचा रखडलेला पुनर्विकास सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला। मालमत्ता पत्रकात झालेल्या चुकीच्या नोंदी हा रहिवाशांवर अन्यायच असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले। येथील यशस्वी नगरसारख्या गृहसंकुलात 40 ते 50 वर्ष जुन्या इमारती आहेत, त्या धोकादायक झाल्या असून ठाणे महापालिकेने त्या रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीसही बजावल्यात। चुकीच्या नोंदीमुळे या इमारतीचा पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे केळकर यांनी नमूद केले। अस्तित्वात असलेला सातबारा उतारा कालबाह्य समजून नवीन दिलेल्या नोंदीनुसार नवीन मालमत्ता पत्रकाप्रमाणे क्षेत्र व मालकी हक्क संबोधण्यात येईल असे शासनाने नमूद केले। मात्र मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी, तपासणी आणि नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा केळकर यांनी पुनरुच्चार केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, सचिन चव्हाण, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, प्रमिला भोगे, नगरसेविका नंदिनी विचारे, संगीता साळवी, सुनीता देशपांडे, सुनीता आरकंडे, विभाग प्रमुख शिवाजी कदम, प्रकाश पायरे, प्रशांत सातपुते, राजू शिरोडकर, संजय दळवी, लहू सावंत, पप्पू आठवाल आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेटवे ऑफ इंडिया येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 35 तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबे घोसाळे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मासुंदा तलाव येथे 35 पॅडल बोट व 2 मशीन बोट, उपवन तलाव येथे 16 पॅडल बोट व 1 मशीन बोट, तर आंबे घोसाळे तलाव येथे 4 पॅडल बोट व 1 मशीन बोट उपलब्ध आहे. सदर कामे ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात. तसेच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांसाठी सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी. जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या नव्याने बांधत असलेल्या इमारतीत लिफ्टचा रोप तुटून ती 3ऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. या घटनेत एक कामगार जखमी झालाय. अपघात घडताच संबंधित कामगाराला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. ठाण्यात सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू आहे. या ठिकाणी लिफ्ट मटेरियल वर चढवण्यासाठी छोटी लिफ्ट देखील कार्यरत आहे. या ठिकाणी काल सायंकाळी काम सुरू असताना लिफ्टचा रोप सटकला, तेव्हा त्यात एक कामगार देखील होता. रोप सटकल्याने लिफ्ट खाली आली आणि त्यात असलेला कामगार हा किरकोळ जखमी झालाय. त्याला उपचारासाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.